तुला माहिती आहे मामा, मी ना माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सांगितलंय की आपल्या कंपनीचे ऍड कॅम्पेन मी करतेय. एवढे खुश झालेत ना सगळे, SMS वर SMS पाठवतात कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून. मला तर असं वाटतं ना, शूटिंगच्या पहिल्या दिवशी अर्ध्याहून अधिक लोक माझेच असतील सेटवर. आय एम सो एक्साइटेड. डेट्स फायनल झाले का ग? विनी, आपण या विषयावर नंतर बोलूया. काय बोर आहेस ग तू मामा, नंतर बोलूया काय? शी, बाबा कुठे? ते मानशी बोलायला गेलेत. तू कसला विचार करतेस का? विनी, थोडासा गोंधळ झालाय. काय गोंधळ? विनी, आपल्या कंपनीचं जे ऍड कॅम्पेन तू करायचं असं ठरलं होतं. एक मिनिट. ठरलं होतं नाही, ठरलंच आहे ते मीच करणार आहे. हां, म्हणजे त्याबद्दलच बोलायला तुझे पप्पा मानकडे गेले. मला काही कळत नाहीये. हे बघ, तू शांतपणे ऐकून घे. सागरचं असं म्हणणं आहे की रुही बरोबर जे आपण कॉन्ट्रॅक्ट केलंय ते कॅन्सल करू नये. काय? सागरचा काय संबंध? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाहीये. मामा प्लीज जरा स्पष्टपणे बोल. विनी, सागर स्वतःहून ऑफिसमध्ये जायला लागलाय. तेव्हा आता आपल्याला इच्छा असो किंवा नसो, त्याच्या विरोधाकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागणार. मामा मला हे सगळं काही कळत नाही आणि जाणून घ्यायची मला गरजही नाहीये. मला फक्त एवढंच माहितीये की हे ऍड कॅम्पेन मीच करणार. हे बघ, मला काही ऐकायचं नाही, दॅट्स ऑल. विनी, नाही मा, पण तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही ऑफिसमध्ये येत नसल्यामुळे निर्णय घेताना किती गोंधळ होतात ते माझं मला माहिती. त्या गोवर्धननी घातलेले घोळ निस्तरता माझ्या नाकी नऊ येतात. त्यात हा सागरचा त्रास. काय बोलताय दिवाकर तुम्ही? सागरचा कसला आलाय त्रास? ते तर तुम्हाला मदत म्हणून येतात तिथे. मदत? मा, तो जर का ऑफिसमध्ये आला नाही ना तर तीच मोठी मदत होईल मला. दिवाकर, पण एवढं रागवण्यासारखं काय झालंय ते तर आम्हाला कळू शकेल. आता एक प्रसंग असेल तर सांगू ना मी. काही नाही मा, तुम्हाला सांगतो, ही हल्लीची मुलं आहेत ना, त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे सोप्या वाटतात. वरवरचा विचार करतात फक्त. प्रत्येक जुन्या पिढीची नव्या पिढीबद्दल हीच तक्रार असते. नाही नाही मा, मी तक्रार नाही करते नुसती. सागरने हे असेच वेडे प्रकार पुढे चालू ठेवले ना, तर ऑफिसमध्ये मला काम करणं कठीण जाईल. ठीक आहे, मला जे काही वाटलं ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. याच्या पुढे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. ऑफिसमधून आलो तेव्हा खूप टेन्स्ड होतो मी, पण आता तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतंय. कम ऑन सागर. नाही मुक्ता, रिअली थँक्यू व्हेरी मच. खरं तर आज तुला पप्पा भेटले असते तर बरं झालं असतं. ते आहेच, खूप बोलायचं होतं त्यांच्याशी, खूप मॅटर्स डिस्कस करायचे. सागर, मग मी त्यांना काही सांगू शकीन का? नाही, मलाच सांगायला हवं. तुला माहितीये मुक्ता, आजीचं पहिल्यापासून हेच मत होतं की घरच्या बिझनेसमध्ये बायकांनी लक्ष घालायचं नाही. तिचं म्हणणं होतं की बिझनेसमधले प्रॉब्लेम्स भाऊ भाऊ जितक्या आपुलकीने, जितक्या प्रेमाने सॉल्व्ह करू शकतात, बायका तितकंच ते प्रॉब्लेम्स कॉम्प्लिकेटेड करतात. पण मा तर स्वतः बिझनेस सांभाळतात ना. हो, पण नाईलाजाने.
आजोबा गेल्यानंतर नाईलाजाने तिला हे करावं लागलं. परिस्थितीच तशी होती. तिने पहिल्यापासूनच मेघना काकीला बिझनेस पासून लांब ठेवलं. तिचं शिक्षण असताना. पण आता मला कळतंय का ते. पण आता मेघना काकू येतात ना ऑफिसमध्ये. येण्याबद्दल काहीच म्हणणं नाही, तिचा हक्कच आहे तो. पण तिच्या काहीही समजून न घेता डिसिजन्स घेण्याच्या सवयीमुळे सगळे घोटाळे होतात. पण मग हे सगळं तू नीट शांतपणे मानशी किंवा तुझ्या बाबांशी का नाही बोलत? बाबांची आजी आजारी असताना तिला उगाच त्रास नको. मीच काहीतरी मार्ग काढतो यात. ऑल द बेस्ट सागर. हे बघ, मी पप्पांशी बोलून ठेवते. तू नक्की त्यांना फोन कर. हो. आजीबाई, तुम्ही मला सल्ला देताय? मला एक सांगा की तुम्ही कॉलेज कधीपासून जॉईन करताय? हा, लगेच. पूर्वीचं सगळं विसरून नव्याने जगाचं ठरवतीये. दॅट्स अ स्पिरिट. बाय. बाय. बोल. हाँ, मी बोलतोय. यार सागर, तो ACP. हे बघ, मी तुला नंतर फोन करतो. हा, यार मला जाम टेन्शन आलंय यार. तुला सांगितलं मी नंतर फोन करतो. यार तो माझा पाठलाग करतोय. तुला सांगितलं ना मी आता तुझ्याशी नाही बोलू शकत म्हणून. मी नंतर फोन करतो. हॅलो साग. बाय मुक्ता. वैजू, माझे प्रयत्न चालू आहेत. गेले कित्येक दिवस तुझ्या तोंडून हे एकच वाक्य ऐकते मी पद्माकर. ओके, माझ्याच्याने पैशांची सोय झाली नसेल, पण म्हणून तुम्हाला दोघांना उपाशी ठेवलंय का मी? अच्छा, म्हणजे आजपर्यंत तू आम्हाला जेवायला घालतोय, ह्यातच आम्ही धन्यता मानायची, हो ना? वैजू, का प्रत्येक वेळेला का माझ्या बोलण्याचा असा उलटा अर्थ लावतेस तू? कारण माझ्या आयुष्यात आतापर्यंत कोणतीच गोष्ट सरळ घडली नाही, म्हणून माझ्या आता कडवटपणा आलाय, कळलं? म्हणून 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 वैजू, अगं सावर स्वतःला. उपदेश नकोय पद्माकर, उपदेश नकोय मला. माणसाला कोणत्याही गोष्टीचं सोंग घेता आलं ना तरी पैशाचं सोंग कधीही घेता येत नाही. वैजू, तू डॅडी, ये ना बेटा, ये. नाही, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला आधी. बेटा तू 5 मिनिटं थांबतेस का प्लीज? कशाला? तिलाही ऐकू दे ना काय चाललंय ते. तिलाही कळायला पाहिजे काय चाललंय. यू गोइंग मॅड? खरंच सावरतो स्वतःला. तू अशीच वागत राहिलीस ना तर मी सुद्धा वेडा होईन. प्लीज चल. हा बेटा चल. अरे सागर आला होता. तसा अधूनमधून येतो तो. आपुलकीने अगदी मुक्ताची चौकशी करत असतो, तिला चांगला उपदेश करत असतो. काय कॉलेजला जातेस की नाही वगैरे. आहे की नाही गंमत? बरेच दिवस बघतोय मी येतोय तो, पण खूप बदल झालाय त्याच्यात. पूर्वी काय होता आणि आता काय झालाय
कोण बदललंय पप्पा? अगे सागर विषयी बोलत होतो आम्ही. पूर्वी सागर कसा होता आणि आज कसा बदलला आहे त्याच्याविषयी बोलत होतो, बाकी काय नाही. आता खरं प्रत्यक्षात दिसतंय म्हणून खरं मानायचं. पण मला अजूनही खरं वाटत नाही. किती भांडायचो आम्ही, आणि आता? पप्पा, तुम्हाला तर माहितीच आहे सागरनी ऑफिस जॉईन केलंय. सागर सांगत होता सध्या ऑफिसमधलं सगळं वातावरण बदललंय. तिथे मा येत नाहीत, तुम्हीही नसता, आणि म्हणे दिवाकर काका खूप मनमानी करतात. त्यात पुन्हा जोडीला मेघना वहिनी आहेतच, म्हणजे सगळा आनंदच असणार. पप्पा, अहो विनीला मॉडेलिंग करायला मिळावं म्हणून दिवाकर काका आणि मेघना काकू वाटेल त्या बरावाईट गोष्टी करतात. ठरवलेल्या मॉडेलचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करणं, त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून भली मोठी रक्कम मोजणं, आणि ह्या सगळ्याला सागरनी विरोध केला तर त्याच्यावरतीच त्यांनी आरोप केला. पप्पा, ही मोठी माणसं या थराला जातात? कसली मोठी ग, हे वयाने वाढलेली मोठी माणसं. परिस्थितीचा गैरफायदा उठवताना आपण आपल्याच पायावर धोंडा पाडतोय हे कळण्यात पण सुद्धा बुद्धी नाही या लोकांना. गोवर्धन, तू काहीतरी करायला हवंस रे. अरे त्या ठिकाणी तू रक्ताचं पाणी केलंयस, त्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे. पप्पा, खरंच तुम्हीच ह्यातून मार्ग काढा. नाही बेटा, फारशा काही गोष्टी माझ्या हातात राहिलेल्या नाहीत. काय मेघना वहिनी जेव्हा ऑफिसला यायला लागल्या तेव्हा सगळ्या गोष्टी मला कळून चुकल्या आहेत. अतिशय महत्वाकांक्षी बाई आहे ती. महत्वाकांक्षी आणि स्वार्थी. अशा लोकांना संयम नसतो. वाटेल ते करून आयुष्यात पुढे जायचं असतं, आणि अशाच परिस्थितीत स्वतःचा घात करून घेतात ते लोक. पण पप्पा, ती वेळ येईल तेव्हा येईल. तोपर्यंत काय तुम्ही असंच बघत बसणार? काय इलाज नाही. आणि खरं सांगू तुला मुक्ता, तू या भानगडीत लक्ष न घातलं जास्त बरं. तुझं आता आयुष्यामध्ये एकच ध्येय असायला पाहिजे, अभ्यास एके अभ्यास. तेव्हा लवकरात लवकर कॉलेजला जायचं आणि अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. इज दॅट करेक्ट? अरे यार सागर, कुठे आहेस तू? अरे एका तासापासून वाट बघतोय यार तुझ्या फोनची. हां, ते सतत कोणतरी होतं माझ्या आजूबाजूला म्हणून जरा. एनिवे, काय झालं बोल. अरे काय बोल काय, इकडे बोबडीच वळली आहे यार. यार त्या ACP ने रस्त्यात धरलं मला मध्ये आत्ता. कशाला रात्रीचं बाहेर पडतोस यार? अरे यार फक्त बियर आणायला गेलो होतो. हल्ली कुठे जातो का मी? पब्स, नाईट आउटिंग सगळं बंद केलंय. साधी बियर पण घ्यायची नाही. हा ठीक आहे, काय बोला तो? काय बोलले काय यार, सगळी माहिती विचारत होते. काय, कुठे जातोस, काय करतोस, पैसे कुठून येतात बियर करता, घरी कोण कोण असतं. मग तू काय सांगितलंस? काय सांगणार यार, ते तर बरं आहे की डॅड बाहेर असतात म्हणून टूरवर सतत. नाही तर हा ACP घरी आला असता यार. सागर, मला वाटतं आपण नक्की फसणार आहे यार. विजय, तू प्लीज शांत राहा, रिलॅक्स यार. हे बघ विजय यार, तू प्लीज शांत राहा, घाबरू नकोस ना यार. हे बघ तू प्लीज घाबरून उगाच काहीतरी वेड्यासारखं बडबडशील आणि सगळी वाट लावशील. यार काय करणार, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तर द्यावीच लागतात ना. मला तर वाटतं हा पिच्छा पुरवणार आपला पूर्ण. मला तर घाम फुटतोय यार. तू प्लीज मला थोडा वेळ दे विचार करायला. मी बघतो काय करायचं ते. निदान तुला काही त्रास होणार नाही एवढं तरी नक्कीच बघतो. पण यार तू प्लीज घराबाहेर पडू नकोस प्लीज, थोडे दिवस. हां हां चल, ओके, टेक केअर. हां हां, बाय. गायत्री, दरवेळेला दुसऱ्या कुणाचं तुम्ही जर काही ऐकून घेणारच म्हणजे नसाल. आता मी माझी बाजूही मांडायची नाहीये का मा? इथेच तर सगळी गफलत आहे. बाजू मांडण्यासारखे दोन भाग झालेलेच नाहीयेत मुळे. अजून काय शिल्लक आहे? गायत्री, अहो संसार असा रडत कुडत नसतो हो करायचा.
किती किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? हं? अहो 2 मोठी मुलं आहेत ना तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत जे काही मी सगळं सहन केलंय ते सगळं मी ह्याच्या पुढे सहन करत राहायचंय असंच म्हणायचंय ना तुम्हाला? गायत्री, तुम्हाला खरोखरच त्रास होतोय असं जर आम्हाला वाटलं असतं तर आम्ही शांत बसलो नसतो. मा, आता मी तुम्हाला कसं पटवून देऊ? गायत्री, आम्हाला एक खरी गोष्ट सांगा. विनायकरावांचा काय त्रास आहे तुम्हाला? संसार चालवायला पुरेसे पैसे नसणं हा त्रास नाहीये? नवरा बायको दिवसभर कष्ट करतात, दिवसभर, आणि तरी सुद्धा त्या दोघांना रात्री अर्धपोटी झोपायची वेळ येते. पण ते असा संसार उधळून नाही जात. मला वाटतं मा अगदी खरं बोलताय. ठीक आहे, बस या सगळ्यामध्ये माझी एकटीची चूक आहे, पण तरीही मी त्या घरी पुन्हा जाणार नाहीये. वंसा, पण तुम्ही 1 मिनिट शालिनी वहिनी. मेघना वहिनीला मी इथे आल्याने काहीही त्रास झालेला नाहीये, पण तुला तो झालाय. हो, मला त्रास होतोय. हो, मला हे माहितीये, आणि आपण आता ह्याच्यावर काहीही बोलायला नको. बस. वंसा, मा हो, तुम्ही काही काळजी करू नका. वंस मला धाकट्या बहिणीसारखे आहेत. तुम्ही काही विचार करू नका, सगळं व्यवस्थित होईल. विश्रांती घ्या जरा. गोवर्धन, मी नक्की सांगू शकत नाही, पण सागर आणि विजय या दोघांचंही वागणं मला संशयास्पद वाटतं. सागर आणि विजय? येस. नाही, माझा नाही विश्वास बस. गोवर्धन, गेले कित्येक दिवस या दोघांवर मी नजर ठेवून आहे. सागर आणि विजय या दोघांच्याही वागण्यात चोरटेपणा आहे, लपाछपी आहे. पण म्हणून ते गुन्हेगार आहेत असं सिद्ध होऊ शकत नाही. तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? पुरावा असता तर त्या दोघांना एव्हाना हातकड्याच घातल्या असत्या ना. हे बघ, सध्या मी फक्त संशयाची शहानिशा करतो. गोवर्धन, मला एक सांग, तुला या दोघांबद्दल काय माहिती आहे? मी सागरला जन्मापासून ओळखतो. या हातावर खेळवलाय मी सागरला. हे बघ, सरदेसाई कुटुंब आणि तुझे संबंध कसे आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मला या बाबतीत तुझं प्रामाणिक मत पाहिजे, तरच आपल्याला पुढे जाता येईल. तुला कशाविषयीची माहिती हवी? गुन्हेगारीच्या संबंधातली, म्हणजे त्यांची व्यसनं, त्यांचे धंदे. कम ऑन गोवर्धन, सागर आणि विजय यांचं ट्रॅक रेकॉर्ड फारसं चांगलं नाही, हे तर तुलाही माहिती आहे. हो, सागर इतके दिवस एक बेजबाबदार मुलगा होता, पण आता त्याच्यात बरीच सुधारणा झाली, आणि त्यामुळे त्याचे आणि माझे संबंधही सुधारलेत, अतिशय मोकळेपणाचे झालेत. आत्ता इतकं वेळ माझ्याबरोबर होता. असलं भयंकर कृत्य सागर करेल असं मला बिलकुल वाटत नाही. सागर नाही, मग कोण असेल? विजय? क्वाइट पॉसिबल.